नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ही डिझाईन पाहून अगदी सहज सोप्या पद्धतीने डिझाईन बनवता येणार आहे। खूप सुंदर आहे आणि ही डिझाईन कुठल्याही साडीवर तुम्ही बनवू शकता। शक्यतो फक्त काठपदरच्या साडीवर ही डिझाईन खूप छान बनते। काठापासून अगदी कमी काठापासून कशा पद्धतीने डिझाईन तयार करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आहे। आणि युनिक न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन आहे। तर बघू शकता, इथे सर्वात पहिले इथे 34ची छाती आहे, त्याच्यासाठी शोल्डर टाकलेला आहे मी 5.25 इंच। त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग लावलेला आहे आणि ब्लाउजची उंची 12.5 ते 13.5 लावलेली आहे। त्यानंतर बघा, इथे आपण गळा जो आहे तो सरळ कट करून घेतलेला आहे। गळ्याची जी रुंदी आहे ती मी 2.25 इंच लावलेली आहे आणि गळा जो आहे तो सरळ कट केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला एक भाग जो आहे तो अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तरवर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता, खूप सुंदर आणि झटपट तयार होणारी ही ब्लाउज डिझाईन आहे। अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही ह्या डिझाईनमध्ये पेपर कॅनव्हास नाही वापरला तरी तुमच्या ब्लाउजच्या गळ्याची फिनिशिंग जी आहे ती अगदी जबरदस्त आणि परफेक्टच येणार आहे। तर बघू शकता, इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असं जोडून झालेलं आहे। त्यानंतर आता बघा, त्यानंतर हा जो काठ आहे तो छोटा काठ आहे। आजकाल खूप छोटे काठाचे साड्या येत आहेत, तर त्याच्यामधूनच आपल्याला डिझाईन तयारी करायची असते। तर छोटा काठ जो आहे तो आतमधल्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आणि त्यानंतर जोडल्याच्या नंतर बघा, जे काही वर खाली झालं असेल ते इथे कट केलेलं आहे आणि त्यानंतर काठाच्या बाहेर जर कापड आलेलं आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा इथे कट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हा जो काठ आहे आता आपल्याला दाब शिलाई लावायची सर्वात पहिले। तर बघू शकता, इथे म्हणजे आपले जो काठ आहे तो उठल्यासारखा वाटणार नाही आणि डिझाईन आपली परफेक्ट होणार। त्यासाठी दाब शिलाई लावून हा काठ आतमधल्या साईडने आपण जोडला होता तर सरळ साईडने पलटून घ्यायचा। तर बघू शकता इथे अशा प्रकारे। आणि त्यानंतर वरून सुद्धा आपल्याला इथे एक प्रेस शिलाई लावून घ्यायची, म्हणजे काठ आपला व्यवस्थित दाबल्यासारखा बसतो। आणि त्यानंतर बघा, आता ह्या काठापासून आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर इथे मी 2 इंचावर एक मार्क केलेला आहे। तर बघू शकता, इथे अशा पद्धतीने आणि अशा प्रकारे आपल्याला इथे कट्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, अशा पद्धतीचे कट केल्याच्या नंतर त्रिकोण आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे। तर असे सगळे काठाला 2-2 इंचावर आपल्याला इथे अशा पद्धतीने कैचीने कट्स लावायचे आहे। आणि हे कट्स आपल्याला शिलाई जिथपर्यंत आपण लावलेली आहे, जी प्रेस शिलाई लावली त्याच्या थोड्या अंतरावर 1/2 इंच अंतरापर्यंत म्हणजे लावून घ्यायचे। तर बघू शकता इथे। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे जे त्रिकोण आहेत ते पूर्ण काठाचे बनवून घ्यायचे आहे। तर बघू शकता, इथे खूप कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार होणारी ही डिझाईन आहे आणि ह्या डिझाईन पासून खूप सुंदर अशी आपल्या ब्लाउजला लुक येतो। तर बघू शकता, इथे छोटे छोटे अशा पद्धतीचे जेवढे आपण कट्स लावलेले आहेत तेवढे पूर्ण जे आहेत त्रिकोण बनवून घ्यायचे। अगदी झटपट डिझाईन तयार होतं आणि कमी काठ असला तरी खूप सुंदर आपल्या ब्लाउजच्या गळ्याची डिझाईन जी आहे ती तयार होऊ शकते। तर बघू शकता, इथे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला त्रिकोण जे आहे ते बनवून घ्यायचे आहे। तर पाहू शकता, इथे कमीत कमी 7 ते 8 आपले त्रिकोण जे आहेत इथे आपले पूर्ण तयार झालेले आहेत। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीचे काही आपले त्रिकोण बनवून इथे तयार झालेले आहे कमी काठापासून। त्यानंतर जो दुसरा भाग आहे त्याला सुद्धा त्याचप्रमाणे अस्तर जोडून घ्यायचा आहे आपल्याला। आणि अस्तर जोडल्याच्या नंतर आतमधल्या साईडने काठ सुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि काठ आपल्याला आतमधल्या साईडने जोडून बाहेरच्या साईडने पलटून घ्यायचं आहे, म्हणजे सहजच आपली जी डिझाईन आहे ती शिवून तयार होतं। अगदी कमी वेळेमध्ये पेपर कॅनव्हास न वापरता कुठल्याही प्रकारचं तुम्ही इथे ब्लाउजला फिनिशिंग येऊ शकतो। कुठल्याही प्रकारचा पेपर कॅनव्हास न वापरता तुम्ही ब्लाउजच्या डिझाईनला अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग येऊ शकतो। अशा पद्धतीची ही डिझाईन आहे, कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार होणारी।
तर बघू शकता इथे सुद्धा आपण कैचीच्या सहाय्याने अशा प्रकारे जे आहे कट्स लावून घेतलेले आहे आणि त्या कट्सचे लावल्याच्या नंतर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला ही जी त्रिकोण आहे ते लावून घ्यायचे आहे। आणि ही डिझाईन तुम्ही बाहीवर सुद्धा ट्राय करू शकता, खूप सुंदर दिसते। बाही आणि गळ्यावर म्हणजे एकच डिझाईन जर केली तर आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे एकदम छान येतो। तर अशा पद्धतीची ही काही आपली डिझाईन आहे कमी काठापासून लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल। आणि त्यानंतर हा सुद्धा पार्ट आपला रेडी झालेला आहे अगदी झटपट। तर बघू शकता दोन्ही पार्ट जे आहे ते आपले पार्ट रेडी झालेले आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे तयार करायचा आहे मधला पॅच। त्याच्या आधी दोन्ही भागाची उंची जी आहे ती आपल्याला सेम करून घ्यायची आहे, म्हणजे सारखी करून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा कुठला भाग जर वर खाली झाला असेल तर तो सुद्धा थोडासा आपल्याला इथे कैचीच्या साहाय्याने कट करून जे आहे ते सारखा करून घ्यायचे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे फिनिशिंग सहित आपले जे काठ आहे तो जोडून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला करायचा आहे मधला पॅच। तर मधला पॅच जर तुमच्याजवळ काठ वाचला असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही तयार करू शकता, आणि काठ वाचला नसेल, साडीचा कपडा असेल ब्लाऊजचा वाचलेला, तर त्याच्यापासून मी अशा पद्धतीचा हा जो मधला पॅच आहे तो तयार करत आहे। म्हणजे एकावर एक अशा पद्धतीने आपल्याला ज्या प्लीट्स आहे त्या लावून घ्यायच्या। तर बघू शकता इथे मधून मी ज्या प्लेट्स आहे तर त्या प्लेट्सला मधातून शिलाई लावून घेत आहे, म्हणजे प्लेट्सची जी फिनिशिंग आहे, आपण जो पॅच बनवत आहोत त्या पॅचची फिनिशिंग व्यवस्थित यायला पाहिजे। तर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे प्लेट्स लावू शकता। कापड जर जास्त असेल तर जास्त सुद्धा लावू शकता, आणि कमी असेल आणि पॅचची जी उंची आहे ती छोटी पाहिजे असेल तर तुम्हाला खालून पट्टी फक्त 3 किंवा 4 इंचाची ठेवायची असेल ती सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे इथे प्लेट्स लावू शकता। तर इथे बघू शकता 5 ते 7 प्लेट्स लावलेल्या आहे। त्यानंतर अशा पद्धतीची साईडने सुद्धा आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची। आणि त्यानंतर बघू शकता साईडने इथे आपण शिलाई लावल्याच्या नंतर मध्ये एक पॅच जो आहे तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता ही जी त्रिकोण आहे आपले बनवलेले त्याच्यावर आपल्याला जी लेस आहे ती लेसच्या साहाय्याने थोडंसं डेकोरेट करायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजचं जे लुक आहे आणखी खूप सुंदर येते। तर थोडी बारीक लेस मी इथे वापरलेली आहे, जास्त ब्रॉड न वापरता, म्हणजे डिझाईनचा जो लुक आहे तो नाजूक साजूक दिसायला पाहिजे याच्यासाठी थोडीशी बारीक पद्धतीची जी लेस आहे चपटी त्याचा वापर केलेला आहे, गोल्डनची लेस। तर बघू शकता लेस लावल्याच्या नंतर अशा पद्धतीचा काही आपल्याला ब्लाऊजला लुक आलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या सुद्धा पार्ट जो आहे तो त्याला सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला लेस लावून घ्यायची जिगजॉगमध्ये। तर बघू शकता इथे ही सुद्धा आपली लेस लावून तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे दोन्ही भाग जे आहे ते आपले अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे, आणि हे दोन्ही भाग आपल्याला पॅचच्या मध्ये आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला दोन्ही पार्ट व्यवस्थित इथे शिलाईने टक करून घ्यायचे। दोन्ही भाग जोडून झाल्याच्या नंतर इथे बघू शकता आता आपल्याला डायरेक्ट ही जी आपली कमरपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे। कमरपट्टी जी आहे ती आपली वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने पलटवून घ्यायची, आणि वरच्या साईडने जोडल्याच्या नंतर आतमध्ये पलटवण्यासाठी इथे दाब शिलाई द्यायची आहे। तर अशा पद्धतीची आपलं जे काही आहे ब्लाऊजचं डिझाईन झटपट इथे तयार झालेलं आहे। तर फायनल लुक बघू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट